फायनली जे मेन अट्रॅक्शन आहे तिथे पोहोचलोय. या प्लेसला म्हणतात पोई कल्याण कॉम्प्लेक्स म्हणजेच कल्याण मिनार. हा मिनार तब्बल 48 मीटर उंच आणि जवळपास 1000 वर्ष जुना आहे. या मिनारला टॉवर ऑफ डेथ देखील म्हणतात, कारण जुन्या काळी गुन्हेगारांना ना वरतून खाली ढकललं जायचं. 1127 मध्ये बांधलेला हा मिनार, त्याची कलात्मक व सुंदर भट्टीकाम केलेली रचना आजही तितकीच प्रभावी आहे. हा पारंपरिक मध्ययुगीन इस्लामिक स्थापत्य शास्त्राचा एक सुंदर असा नमुना मानला जातो. आतल्या प्रिमाइसेस मध्ये फिरत होतो तरच एकदम ऑथेंटिक ऐतिहासिक अशी वाइब येत होती आणि सूर्यदेवता पण प्रकटले होते, सो थोडी थंडी कमी जाणवत होती. खूप पीसफुल असं वातावरण होतं. तुम्ही जर बुखाराला व्हिजिट करणार असाल ना तर ही प्लेस बिलकुल मिस करू नका, कारण ही मस्ट व्हिजिट प्लेस आहे. फिरता फिरता एक इंटरेस्टिंग गोष्ट नजरेस पडली, म्हटलं तुमच्याशी शेअर करावी. बघा आता पाऊस पडून गेला, सो छतावरील पावसाचं पाणी एका पाईपद्वारे डायरेक्ट इथल्या झाडाला मिळतंय. बघा ना, आता हे काही रॉकेट सायन्स नाहीये. व्हायला सगळ्या गोष्टी होऊ शकतात, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. भारी वाटलं राव बघून खरंच. एक एक थेंब पाण्याची किंमत काय असते ना हे इथे येऊनच कळतं. जसं आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की एका विशाल काय समुद्राचं रूपांतर एका भयान आणि ओसाड अशा वाळवंटात कसं काय झालं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर आय बटन वरती लिंक आहे, ती तुम्ही चेकआउट करू शकता. बुखाराचं हे ओल्ड टाउन म्हणजे एखादं ओपन एअर म्युझियमच आहे. तुटलेल्या भिंती, जुन्या मशिदी, बाजार गल्ल्या या सर्वांमध्ये इतिहासाची एक जिवंत झलक आहे. मध्ययुगीन शहरे कशी बनायची, कशी रचली जायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे बुखारा.